एव्हरीवन, अवर टुडेज टॉपिक इज ब्लड कोॲग्युलेशन. ठीक आहे, आजचा आपला टॉपिक आहे ब्लड कोॲग्युलेशन, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. या युनिट मध्ये नेक्स्ट टॉपिक आहे आपला ब्लड कोॲग्युलेशन. याच्या आधी आपण पूर्ण ब्लडचं काय पाहिलं होतं, कंपोजिशन स्टडी केलं होतं, म्हणजे ब्लड मध्ये कोणते कंपोनंट असतात ते पाहिलं होतं. त्यानंतर आता आपण काय पाहणार आहोत, ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग ज्याला म्हणतो. म्हणजे एखादी इंजुरी झाल्याच्या नंतर रक्त काय होते, तिथे गोठते आणि आतमधून येणारे रक्त काय होते, थांबते. ठीक आहे, लॉस ऑफ ब्लड इज प्रिव्हेंटेड बाय द ब्लड कोॲग्युलेशन. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण सांगू शकतो इनसाइड द इंटॅक्ट ब्लड व्हेसल्स, इनसाइड इंटॅक्ट blood vessels blood do not coagulate. ठीक आहे, ब्लड व्हेसल्स इंटॅक्ट आहे, जशाच्या तशा ब्लड व्हेसल्स आहेत, तर त्या ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड काय होत नाही, कोॲग्युलेट होत नाही किंवा गोठत नाही. जेव्हा ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड असते तेव्हा ते गोठत नाही. ठीक आहे, बिकॉज ऑफ presence of anticoagulant. ठीक है, because of presence of anticoagulant like heparin and antithrombin. ठीक है, ब्लड वेसल्स मध्ये ब्लड कोॲग्युलेट होत नाही कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, ब्लड वेसल्स मध्ये अँटी कोॲग्युलंट असतात, म्हणजे कोॲग्युलेशनच्या अपोजिट काम करणारे काही सबस्टन्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल आहे हेपॅरिन सारखे आणि अँटीथ्रॉम्बिन सारखे सबस्टन्स प्रेझेंट असतात. ते सबस्टन्स काय करत नाही, ते केमिकल्स ब्लडला जेव्हा व्हेसल्स मध्ये असते तेव्हा कोॲग्युलेट होऊ देत नाही. ठीक आहे, बट ॲज सून ॲज द ब्लड व्हेसल्स रप्चर blood vessels rupture, bleeding may start. पण जसं ब्लड व्हेसल्स रप्चर झाली तसंच काय होते, ब्लड फ्लो होणं चालू होते, म्हणजे रक्त बाहेर निघणं काय होते, चालू होते. म्हणजे एखादा ब्लडचा कट लागला किंवा एखादी इंजुरी झाली तर काय होते, ब्लड व्हेसल्स रप्चर होतात, ते कॅपिलरीज रप्चर होतात आणि त्याच्यामधून काय होते, ब्लिडिंग स्टार्ट होते. पण ब्लड व्हेसल्सच्या आतमध्ये जेव्हा ब्लड राहते तेव्हा ते कोॲग्युलेट होत नाही. का? कारण त्याच्यामध्ये हेपॅरिन आणि अँटीथ्रॉम्बिन सारखे अँटी कोॲग्युलंट असतात. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढे सांगू शकतो ब्लड कोॲग्युलेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बनवू आपण. ब्लड कोॲग्युलेशनची डेफिनेशन बनवू, ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो द कन्व्हर्जन ऑफ लिक्विड ब्लड इनटू सेमी सॉलिड जेली कॉल्ड ॲज अ ब्लड कोॲग्युलेशन ऑर द क्लॉटिंग. ठीक आहे, काय आहे, कन्व्हर्जन ऑफ लिक्विड ब्लड इनटू सेमी सॉलिड जेली called as blood coagulation or clotting. ठीक आहे, त्याला आपण ब्लड कोॲग्युलेशन म्हणतो किंवा क्लॉटिंग म्हणतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत काय काय सांगितलं आपण. जेव्हा ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड राहते तेव्हा ते कोॲग्युलेट होत नाही. का होत नाही, कारण त्या ब्लड व्हेसल्स मध्ये अँटी कोॲग्युलंट असतात, हेपॅरिन आणि अँटीथ्रॉम्बिन सारखे. पण जशी ब्लड व्हेसल्स रप्चर झाली तसं काय होते, ब्लिडिंग स्टार्ट होते, रक्त वाहनं चालू होते. काही वेळानंतर ते रक्त काय होते, गोठते बाय द प्रोसेस ऑफ ब्लड कोॲग्युलेशन. ब्लड कोॲग्युलेशनची डेफिनेशन आपण सांगितली, लिक्विड ब्लड जेव्हा सेमी सॉलिड जेली मध्ये कन्वर्ट होते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ब्लडचं कोॲग्युलेशन म्हणतो. ठीक आहे, मग काय होते याच्यामध्ये प्रोसेस पाहून घेऊ आपण, कशी होते ते ब्लड कोॲग्युलेशन कशा प्रकारे होते, स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. ज्याच्यामध्ये काय होते, द थ्रोम्बोसाइट्स अँड डॅमेज सेल रिलीज प्रोथ्रॉम्बिनेज. ठीक आहे, thrombocytes and damaged cell release thromboplastin. ठीक आहे, काय रिलीज करतात, ते थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज करतात. म्हणजे आपल्या ब्लडमध्ये असलेल्या ब्लड सेल आहे कोणत्या, थ्रोम्बोसाइट, आणि त्याचबरोबर डॅमेज झालेल्या ज्या सेल आहेत त्या काय करतात, थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज करतात. ठीक आहे, थ्रोम्बोप्लास्टिन नावाचा एक सबस्टन्स रिलीज करतात. दिस थ्रोम्बोप्लास्टिन इनिशिएट द फॉर्मेशन ऑफ वन एन्झाइम दॅट इज प्रोथ्रोम्बिनेज. ठीक आहे, थ्रोम्बोप्लास्टिन
initiate formation of enzyme that is prothrombinase. ठीक आहे, थ्रोम्बोप्लास्टिन काय करतो, मग प्रोथ्रोम्बिनेजला काय करतो, तयार करतो. प्रोथ्रोम्बिनेज काय म्हटलं, एक एन्झाईम आहे. ठीक आहे, प्रोथ्रोम्बिनेज. थ्रोम्बोप्लास्टिन इनिशिएट द फॉर्मेशन ऑफ वन एन्झाईम दॅट इज प्रोथ्रोम्बिनेज. हा प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम, प्रोथ्रोम्बिनेज that is enzyme along with calcium ion. ठीक है, प्रोथ्रोम्बिनेज enzyme along with calcium ion involved in convert inactive prothrombin into ऍक्टिव्ह थ्रॉम्बिन. ठीक आहे, समजलं काय सांगितलं आपण. इथून पाहू परत एकदा. डॅमेज झालेले असेल आणि थ्रोम्बोसाइट यांनी काय केलं, थ्रोम्बोप्लास्टिन नावाचा एक सबस्टन्स रिलीज केला. त्या थ्रोम्बोप्लास्टिन नावाच्या सबस्टन्सनं एक एन्झाईम बनवला. कोणता, प्रोथ्रोम्बिनेज नावाचा. प्रोथ्रोम्बिनेज नावाचा एन्झाईम कॅल्शियम आयन सोबत कंबाईन झाला आणि त्यांनी काय केलं, इनऍक्टिव्ह प्रोथ्रोम्बिनला ऍक्टिव्ह थ्रॉम्बिन मध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. नंतर हा ऍक्टिव्ह झालेला जो थ्रॉम्बिन होता, थ्रॉम्बिन, ठीक आहे, थ्रॉम्बिन कन्वर्ट थ्रॉम्बिन कन्वर्ट सोल्युबल फायब्रिन इनटू इनसोल्युबल, ठीक आहे, सोल्युबल फायब्रिनोजेन. ठीक आहे, सोल्युबल फायब्रिनोजेन इंटू इनसोल्युबल फायब्रिन. काय केलं, थ्रॉम्बिन जो ऍक्टिव्ह झाला होता त्या थ्रॉम्बिनने काय केलं, सोल्युबल फायब्रिनोजेन होते प्रोटीन्स कशामध्ये, ब्लड मध्ये, त्या सोल्युबल फायब्रिनोजेनला इनसोल्युबल फायब्रिन मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे फायब्रिन काय आहे, फायबर आहे. ठीक आहे, दिस फायब्रिन फायबर इन मेश the blood cell and form clot. ठीक आहे, and form clot. ठीक आहे, त्या फायब्रिन फायबरनं काय केली, एक मेश बनवली, एक जाळी बनवली. त्या जाळीमध्ये सगळ्या ब्लड सेल अटकल्या, डॅमेज झालेल्या थ्रोम्बोसाइट सगळ्या सेल अटकल्या तिथे आणि त्यामुळे काय झालं, एक क्लॉट तिथे बनला. त्यालाच आपण म्हणतो, त्या प्रोसेसला, पूर्ण या प्रोसेसला ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग म्हणतात. नॉर्मल ब्लड क्लॉटिंग टाइम आहे 2 to 8 मिनिट. पण हा कसा आहे, जेव्हा आपण काय करतो, ब्लड रूम टेम्परेचरवर ठेवतो. ठीक आहे, म्हणजे 30 डिग्री सेंटीग्रेडवर जेव्हा आपण काय करणार, ब्लडला बाहेर काढणार, एखाद्या बिकर मध्ये भरणार आणि 30 डिग्री सेंटीग्रेडवर एखाद्या रूम मध्ये ठेवून दिलं, तर ते ब्लड किती वेळात, 2 ते 8 मिनिटात काय होते, कोॲग्युलेट होते. पण नॅचरली जर आपल्या बॉडीमध्ये ब्लड फ्लो होत आहे, इंजुरी झाली आणि ब्लिडिंग स्टार्ट झालं, तर ते किती लवकर कोॲग्युलेट होते, जवळपास आपण सांगू शकतो 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्येच काय होऊन जाते, कोॲग्युलेट होऊन जाते. ठीक आहे, विदिन फ्यू सेकंड काय होते, ते ब्लड कोॲग्युलेट होते. ठीक आहे, अशा प्रकारे हे होता पूर्ण आपला टॉपिक काय, ब्लड कोॲग्युलेशन. एकदा याला आपण काय करू, चार्टच्या फॉर्म मध्ये काय करून घेऊ, पाहून घेऊ कशा प्रकारे प्रोसेस होते ते. ठीक आहे, ब्लड कोॲग्युलेशनला आपण एक फ्लो चार्टच्या माध्यमातून स्टडी करू, ज्याच्यामध्ये सपोज आपण समजून घेऊ की हे ब्लड वेसल्स आहे, इंटॅक्ट ब्लड वेसल्स आहे, म्हणजे जशीच्या तशी ब्लड वेसल्स आहे, जी रप्चर्ड झालेली नाही. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होते, ब्लड काय होत राहते, फ्लो होत राहते ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अँटीकोॲग्युलंट. ठीक आहे, अँटीकोॲग्युलंट प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, म्हणून काय होत नाही, ब्लड क्लॉट होत नाही, ब्लड लिक्विड फॉर्म मध्ये राहते आणि फ्लो होत राहते. पण आपण समजून घेऊ की एक ब्लड वेसल्स आहे, फॉर एक्झाम्पल ती काय झालेली आहे, रप्चर्ड झालेली आहे. ठीक आहे, रप्चर्ड ब्लड वेसल्स आहे, तर त्या रप्चर्ड ब्लड वेसल्स मधून काय होणार, ब्लड बाहेर येणार. बाहेर आल्याच्या नंतर काही वेळानंतर काय होते, तिथे ब्लड क्लॉट होऊन जाते. ठीक आहे, ब्लड काय होते, क्लॉट होते. तर ते क्लॉट कशा प्रकारे होते तेच आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. तर मग याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की ब्लड मध्ये सगळी प्रोसेस इथे चालणार. ठीक आहे, या ब्लड मध्ये, पूर्ण या ब्लड वेसल्स मध्ये. ठीक आहे, ब्लड वेसल्स मध्ये पहिल्यांदा आपण सांगितलं की डॅमेज सेल आणि प्लेटलेट्स. समजून घेऊ, हे प्लेटलेट्स आहेत
आणि इथच्या डॅमेज झालेल्या सेल्स आहेत. या डॅमेज सेल आणि प्लेटलेट काय रिलीज करतात, एक सबस्टन्स रिलीज करतात. ठीक आहे, पूर्ण इथे प्लेटलेट्स आहेत समजून घेऊ. ठीक आहे, डॅमेज झालेल्या सेल्स आहेत, त्यांनी काय केलं, एक सबस्टन्स रिलीज केला, कोणता, थ्रोम्बोप्लास्टिन. थ्रोम्बोप्लास्टिन. ठीक आहे, थ्रोम्बोप्लास्टिन नावाचा सबस्टन्स रिलीज केला. त्या थ्रोम्बोप्लास्टिन नावाच्या सबस्टन्सनं काय केलं, एक एन्झाईम तयार केला, कोणता, प्रोथ्रोम्बिनेज. ठीक आहे, प्रोथ्रोम्बिनेज नावाचा काय बनवला, एक एन्झाईम बनवला. हा एन्झाईम कोणासोबत गेला, कॅल्शियम आयन सोबत गेला. ठीक आहे, कॅल्शियम आयन सोबत गेला. कॅल्शियम आयन सोबत गेल्याच्या नंतर प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम होता, कॅल्शियम सोबत गेला. कॅल्शियम सोबत गेल्याच्या नंतर इनऍक्टिव्ह जो प्रोथ्रोम्बिन होता, प्रोथ्रोम्बिन कसा होता तो, इनॅक्टिव्ह प्रोथ्रोम्बिनला त्यांनी काय केलं, ऍक्टिव्ह थ्रॉम्बिन मध्ये कन्वर्ट केलं. हा कसा आहे आता, ऍक्टिव्ह थ्रॉम्बिन कन्वर्ट. ठीक आहे, प्रोथ्रोम्बिनेज कंबाईन झाला कॅल्शियम आयन सोबत, त्यांनी काय केलं, प्रोथ्रोम्बिनला थ्रॉम्बिन मध्ये कन्वर्ट केलं. हा इनॅक्टिव्ह होता, त्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. नंतर या थ्रॉम्बिननं काय केलं, पुढे जो सोल्युबल फायब्रिनोजेन होता, फायब्रिनोजेन कसा होता, हा सोल्युबल होता, म्हणजे ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होणारा होता. तर याला काय केलं, इनसोल्युबल फायब्रिन मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, कशामध्ये, इनसोल्युबल फायब्रिन मध्ये. हा कसा आहे, इनसोल्युबल, म्हणजे आता हा काय होत नाही, ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, फायबर. ठीक आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते फायब्रिन. ठीक आहे, मग या फायब्रिननं काय केलं, एक मेश बनवली, जाळी बनवली. समजून घेऊ आपण, हे फायब्रिन फायबर आहे, यांनी अशी काय बनवली, एक मेश बनवली. या मेश मध्ये काय झालं, वेगवेगळ्या ब्लड सेल्स काय झाल्या, अटकल्या. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या ब्लड सेल याच्यात अटकल्या आणि याच्यापासून काय झाला, ब्लडचा क्लॉट तयार झाला. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण डिटेलमध्ये प्रोसिजर असते कशाची, ब्लड कोॲग्युलेशनची. सिंपल टॉपिक आहे, एकदा पाहून घ्या. ठीक आहे, सिंपल आहे काय, डॅमेज ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स यांनी थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज केला. थ्रोम्बोप्लास्टिननं प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम बनवला. प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम कॅल्शियम आयन सोबत गेला, त्यांनी प्रोथ्रोम्बिनला थ्रॉम्बिन मध्ये कन्वर्ट केलं. थ्रॉम्बिननी काय केलं, फायब्रिनोजेनला फायब्रिन मध्ये कन्वर्ट केलं आणि फायब्रिन फायबरनी मेश बनवली, एक जाळी. त्या जाळीमध्ये मग याच्यातून येणाऱ्या सगळ्या ब्लड सेल्स तिथे समजून घेऊ की इथे एक मेश बनवली. अशा प्रकारे इथे मेश बनली आणि या मेश मध्ये आतमधून येणाऱ्या सगळ्या ब्लड सेल अटकल्या आणि तिथे ब्लडचा काय झाला, क्लॉट तयार झाला. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण काय होते, ब्लड कोॲग्युलेशन होत असते. ठीक आहे, आजचा टॉपिक आपला संपला.